अमरावती जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शिवसन्मान महामोर्चाचे आयोजन, प्रशासनाला देणार निवेदन। दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता ख्यातनाम इतिहास संशोधक श्री इंद्रजित सावंत कोल्हापूर यांना फोन क्रमांक 9764 44 39 93 वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि इंद्रजित सावंत यांच्यासोबत चर्चा करताना राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आपत्तिजनक विधान केलं। त्याप्रमाणे अतिशय अपमानास्पद भाषेमध्ये उल्लेख केला। ही अतिशय गंभीर बाब आहे। अलीकडे राज्यात महापुरुषांबाबत अशा प्रकारच्या घटना सतत वाढत आहेत। या संभाषणादरम्यान सदर व्यक्तीने आपले नाव प्रशांत कोरटकर असं सांगितले, तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा उल्लेख करीत जातीय तेढ निर्माण होईल असे धमकीवजा वक्तव्य केले। त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे। याचा निषेध म्हणून अमरावती जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शिवसन्मान महामोर्चाचे आयोजन सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी करण्यात आला आहे। डॉक्टर भाऊसाहेब देशमुख स्मारक पंचवटी चौक येथून हा मोर्चा निघेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा पोहोचेल। मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे जिल्ह्यातील सर्व जनतेला, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचा जो अपमान चालू आहे, मुद्दाम केलेला, आणि नंतर या धमक्या आणि कोरटकर, राहुल सोलापूरकर, कोश्यारी, द्विवेदी यांच्यासारखे लोक मुद्दामून अपमान करतायत आणि हे चूप बसलेले आहेत। तर उदयनराजे कसले राजे, शिवेंद्रराजे अक्षरशः म्हणजे पेशव्यांचे गुलाम झाल्यासारखे, एकाचही तोंडातून थोबाडातून आवाज निघत नाही, निषेधाचा आवाज निघत नाही। अमरावतीच्या लोकल मी नाव घेऊन सुद्धा सांगू शकतो, अशा एकाही नेत्याने त्यांचा निषेध केला नाही। माझा आरोप आहे की ह्या बदनामीला त्यांचा पाठिंबा आहे उघड उघड, आणि अजून बदनाम झाले पाहिजे असं इथल्या स्थानिक नेत्यांना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, जे बहुजन आहेत त्यांना असं वाटतंय। नाहीतर त्यांनी निषेध केला असता आणि आमची जी मागणी आहे त्या मागणीत ते सामील झाले असते आणि उद्याच्या मोर्चात त्यांनी यावं असं आम्ही आवाहन करतो। नाही आले तर आम्ही समजू की त्यांना त्यांचा छुपा पाठिंबा आहे। शिवाजी महाराज आणि जी काही महापुरुषांची निंदा नाराजगी किंवा अत्यंत घनिष्ठ शब्दामध्ये जी संभाषण केलं, त्याबद्दल त्यांनी नुसती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर महाराष्ट्रातील भारतातील सर्व महापुरुषांचा, बहुजन महापुरुषांचा अपमान केलेला आहे। आणि हा प्रशांत कोराटकरनी पहिल्यांदा केलेला आहे असं नाही, तर यापूर्वी सुद्धा कितीतरी वेळेस या सगळ्या पिलावळीनं हा अपमान केलेला आहे। मग तो नाशिकचा छिन्नम असेल, तो राहुल सोलापूरकर असेल, किंवा असे कितीतरी लोक आहेत। आणि हा महापुरुषांचा अपमान, बहुजनांच्या महापुरुषांचा अपमान करण्याचा जणू यांनी विळा उचललेला आहे।